Hello guys, today we'll discuss the next part of electrochemistry. In last part we discussed conductors, in that metallic conductors, electrolytic conductors, electrolytes, strong electrolytes, weak electrolytes, whatever difference between metallic conductors and electrolytic conductors, then some important terms in that resistance, conductance, specific resistance, that is resistivity. Correct, their units, very important point again. Specific conductance और कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, ह्या कंडक्टिव्हिटीसाठी आणखीन एक डेफिनेशन तुम्हाला मेन्शन करून देतो मी. लॅटर ऑन स्पेसिफिक कंडक्टन्स. येस, त्याच्यामध्ये एक सेल कॉन्स्टंट टर्म पाहिली आपण. सेल कॉन्स्टंट रिगार्डिंग पण थोडंफार डिस्कस करणार आहे आपण. लॅटर ऑन मोलार कंडक्टिव्हिटी रिगार्डिंग आपण डिस्कस करणार आहे. देन इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी किंवा कंडक्टन्स म्हणू शकता. Next one, relation between equivalent conductivity and molar conductivity. हे रिलेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे. कॅल्क्युलेशन साठी आपण ह्या सगळ्या टर्म्स वळानं यूज करणार आहे. ठीक आहे ना. आता पुढचा पार्ट बघूया आपण. त्याच्यामध्ये थोडंसं मी रिगार्डिंग कंडक्टिव्हिटी रिवाइज करतो आणखीन. ठीक आहे ना. कंडक्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणलं त्याला आपण के. ठीक आहे, त्याला असं लिहिलं होतं आपण. कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय रो. करेक्ट, किंवा कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय रो म्हणजेच काय आहे, आर इंटू. करेक्ट आहे. ए डिवायडेड बाय एल ना, ए डिवायडेड बाय एल. के इज इक्वल टू काय लिहिलं, 1 डिवायडेड बाय आर इंटू एल डिवायडेड बाय व्हॉट, ए. करेक्ट आहे का. आणि एल डिवायडेड बाय ए लाच काय म्हणलं आपण, सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट कॉन्स्टंट म्हणलंय म्हणजे कॉन्स्टंट असणार आहे तो डेफिनेटली. इट कॅन बी ऑल्सो डिफाइंड ॲज, इट कॅन also be defined as करेक्ट. कंडक्टिव्हिटी सो तुम्ही आणखीन डिफाइन करू शकता सिंपल वर्ड मध्ये. येस, इट इज डिफाइंड as the conductance of unit cube material. ठीक आहे ना. युनिट क्यूब मटेरियल. युनिट क्यूब म्हणजे काय, 1 क्यूबिक सेंटीमीटर. दिस इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, सपोज दिस इज द युनिट क्यूब. त्याचं व्हॉल्यूम कन्सिडर करूया आपण. 1 क्यूबिक सेंटीमीटर. आलं लक्षात. त्याच्यामध्ये जे काय आयन्स असतील, इट मीन्स कंडक्टिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आयन्स present in 1 cubic centimeter solution. लक्षात येते का. कंडक्टिव्हिटी इज हे खूप महत्वाचं आहे स्टेटमेंट. कंडक्टिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 cubic centimeter solution. समजते हे. ठीक आहे. तर सेल कॉन्स्टंट काय आहे सांगितलं आपण. सेल कॉन्स्टंट ठीक आहे, त्याला सुद्धा आपण डिफाइन करू शकतो. इट इज is denoted by G star or B. सेल कॉन्स्टंटला B न पण डिनोट करतात. आणि लिहिलं कसं होतं आपण सेल कॉन्स्टंट. G star or, ठीक आहे, B is equal to L divided by what, A. करेक्ट ना. स्मॉल एल स्मॉल ए पण लिहू शकता तुम्ही. डेफिनेशन काय असेल मग. इट इज डिफाइंड as the ratio of distance between the electrodes
electrodes divided by the area of cross section of the electrode. लक्षात येते हा एक रेशो आहे. कशाचा रेशो आहे? डिस्टन्स बिटवीन एस इलेक्ट्रोड्स म्हणजे काय असणार तो एल. डिस्टन्स काय असेल एल डिवायडेड बाय एरिया. ठीक आहे ना. दिस इज ए. या दोन्हीचं काय असणार आहे? रेशो असणार आहे. समजलं ना? ठीक आहे. कन्स्ट्रक्शन बघा. सेल कॉन्स्टंट कशावरनं फाइंड आउट केलं जातं? कंडक्टिव्हिटी सेलवरनं सेल कॉन्स्टंट फाइंड आउट केला जातो. ठीक आहे ना. कंडक्टिव्हिटी सेल. This conductivity cell is represented as like this. See here, this is a container containing a cell. ठीक आहे. इथे एक सेल असतो. तो बनवला जातो सेल. लक्षात ठेवा. Here it is a platinum plate. कॉन्स्टंट का राहतो सेल? कॉन्स्टंट. ठीक आहे ना. सेलला कॉन्स्टंट म्हणले ना. कॉन्स्टंट का राहते त्याची व्हॅल्यू? कारण काय? ह्या दोन्ही गोष्टी फिक्स राहतात. येस. डिस्टन्स बिटवीन दीज टू इलेक्ट्रोड्स काय राहतात? फिक्स. दिस इज दी वायर. ही वायर कनेक्ट केली जाते. दिस इज ग्लास ट्यूब. दिस वन इज सोल्युशन. एका सोल्युशन मध्ये ठेवलं जातं. दिस इज सोल्युशन and these are the platinum plates. ठीक आहे. आता बघा ह्या सेल साठी एक व्हॅल्यू फिक्स असणार आहे. म्हणजे काय? इथलं डिस्टन्स फिक्स असणार आहे. दॅट इज दी एल. आणि हे इलेक्ट्रोडचा एरिया असणार आहे. म्हणून काय केलं आपण? सेल कॉन्स्टंट जो आहे इज इक्वल टू एल डिवायडेड बाय काय केलं? ए केलं. हे फिक्स आहे. इथं सोल्युशन कुठलंही असू द्या. समजतंय ना. कुठलंही सोल्युशन ऍड करा तुम्ही. सेल कॉन्स्टंट काय राहतो? फिक्स राहतो. कारण डिस्टन्स विल नॉट चेंज, एरिया विल नॉट चेंज. आलं का लक्षात? ठीक आहे. म्हणून काय म्हणलं त्याला? सेल कॉन्स्टंट. पुढे जाऊया आता आपण. आफ्टर सेल कॉन्स्टंट मोलार कंडक्टिव्हिटीला आणखीन कसं डिफाइन करू शकता बघा तुम्ही. मोलार कंडक्टिव्हिटी. ठीक आहे. इट कॅन ऑल्सो बी डिफाइंड ॲज ठीक आहे. the conductance of a volume of solution containing 1 mole of dissolved ठीक है electrolyte when placed between two parallel electrodes one centimeter apart and large enough
large enough, ठीक है, okay, to contain between them, contain between them all the solution, all the solution. ठीक आहे, बघा हे थोडंसं डेफिनेशन डिफरंट आहे आणि बिगर डेफिनेशन आहे. IMP काय ह्याच्यामध्ये इट कॅन ऑल्सो बी डिफाइंड ॲज कंडक्टन्स ऑफ ए व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. इथे सोल्युशनचं व्हॉल्यूम दिलेलं आहे. ओके, कंटेनिंग 1 मोल काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे, म्हणून मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ डिसॉल्व्ड इलेक्ट्रोलाइट when placed between two parallel electrodes 1 centimeter apart and large enough to contain between them all the solution. ठीक आहे, म्हणजे काय केलंय की दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये, सपोज दिस इज फर्स्ट इलेक्ट्रोड and this is second electrode, they are 1 centimeter apart, 1 centimeter apart. त्याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे, सोल्युशन. किती आहे, 1 moles, 1 mole. ठीक आहे ना, ओके, इलेक्ट्रोलाइट ऍड केलेला आहे इन सोल्युशन. समजलं, ओके. त्याची मोलार कंडक्टिव्हिटी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे आणि तुम्ही केलंय ऑलरेडी हे फाइंड आउट, करेक्ट ना, ओके. एक्स्ट्रा डेफिनेशन सांगितली मी तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये व्हॅरिएशन्स खूप होतात, बरोबर आहे ना, ओके. कंडक्टिव्हिटी मध्ये, मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये विथ कॉन्सन्ट्रेशन, करेक्ट ना, ओके. मग हे व्हॅरिएशन काय बघूया, व्हॅरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन, व्हॅरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी खूप समजून घ्यायचं आहे, महत्वाच्या डेफिनेशन्स आहेत, ओके. आणि ह्या टर्मच्या, आता व्हॅरिएशनच्या टर्म्स ज्या आहेत त्या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. व्हॅरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन, विथ कॉन्सन्ट्रेशन, केअरफुली लक्ष द्यायचं. कंडक्टिव्हिटीला काय सांगितलं आपण, कंडक्टिव्हिटी, ओके, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ आयन्स इन 1 cubic centimeter. 1 cubic centimeter मध्ये काय जेवढे आयन्स आहेत त्याच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, कंडक्टिव्हिटी असणार आहे, बरोबर आहे ना, ओके. याचा अर्थ काय, दिस इज 1 cubic centimeter, एक क्यूब ड्रॉ केलं मी, त्याचं व्हॉल्यूम किती आहे, येस, व्हॉल्यूम इज 1 cubic centimeter. ओके, मग ह्या व्हॉल्यूम मध्ये जेवढे काय आयन्स असतील, ह्या क्यूब मध्ये जेवढे काय आयन्स असतील, बरोबर आहे ना, त्याच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, येस, कंडक्टिव्हिटी आहे. ओके, मग जर का तुम्ही डायल्यूट केलं एखाद्या सोल्युशनला, ओके, किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, तर मोलार कंडक्टिव्हिटीवरती काय इफेक्ट, सॉरी, कंडक्टिव्हिटीवरती काय इफेक्ट होतो, ठीक आहे, ओके. ऑन डायल्यूशन conductivity decreases, okay, because number of ions per, okay, cubic centimeter, ठीक आहे ना, लिहिते वेळेस असं लिहूया, number of ions, okay, per cubic centimeter decreases, ठीक आहे, येस. आता पर क्युबिक सेंटीमीटर लक्षात आलं ना तुमच्या, एका क्युबिक सेंटीमीटर मध्ये आयन्स काय होत जातात, डिक्रीज होत जातात. जसे की फॉर एक्झाम्पल, सपोज एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये किती लिटर सोल्युशन आहे, 1 लिटर म्हणजे किती, 1000, ओके, क्युबिक सेंटीमीटर एक सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये किती क्यूब्स असतील, असे नंबर ऑफ क्यूब्स असतील, त्याच्यामध्ये किती क्यूब्स असतील, 1000 क्यूब्स, ठीक आहे ना, ओके. these cubes are, okay, s किती असणार आहेत, 1000, okay, s cubes. समजते हे, ठीक आहे. मग आता एक जर क्यूब कन्सिडर केला हा, त्याच्यामध्ये सपोज 100 आयन्स असतील, 100 आयन्स, ठीक आहे ना, ओके, येस. असे नंबर ऑफ क्यूब्स आहेत ना, इथे किती आहेत, 1000 क्यूब्स आहेत, सॉरी, असे किती आहेत, 1000 क्यूब्स आहेत टोटल, लक्षात येते. आणि त्यालाच आपण काय लिहितो, 1 लिटर इज 1000 क्युबिक सेंटीमीटर.
एका क्युबिक सेंटीमीटर मध्ये सपोज किती आयन्स आहेत? 100 आयन्स आहेत. ओके, आणि सपोज ह्या सोल्युशनला आपण काय केलं? डायल्यूट केलं बाय ऍडिंग वॉटर. डायल्युटेड by adding water, H2O, then its volume becomes double. हे व्हॉल्यूम काय होतं? ऑलमोस्ट डबल होतं. आणि व्हॉल्यूम जर डबल होत असेल, ओके, तर काय ह्या क्युबिक सेंटीमीटर मधले आयन जे आहेत हे हाफ व्हॉल्यूम होतं. ओके, इथले आयन्स काय होतील? डिवाइड होतील. कशामध्ये? ह्या हाफ पार्ट मध्ये. सो आयन्स गेट डिवाइडेड. किती पार्ट मध्ये डिवाइड झाले? 100 डिवाइडेड बाय 2. कारण काय? ओके, इथं 1 लिटर सोल्युशन होतं, आता इथं काय केलं आपण? 2 लिटर सोल्युशन केलं. समजलं ना? ओके, मग डायल्यूट केल्यामुळे नंबर ऑफ आयन्स काय झाले? डिक्रीज झाले पर क्युबिक सेंटीमीटर. सो पर क्युबिक सेंटीमीटर जर आयन्स डिक्रीज होत असतील तर डेफिनेटली येस, कंडक्टिव्हिटी सुद्धा काय होते? डिक्रीज होते. अलग लक्षात. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स असतात आणि वीक इलेक्ट्रोलाइट्स असतात. ओके, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी काय होईल? शार्पली डिक्रीज होईल. बरोबर आहे ना? ओके, द variation of conductivity, okay, of electrolyte solution with concentration, okay, shows different behavior ठीक है, for strong and weak electrolytes. अंडरलाइन करो. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी आणि वीक इलेक्ट्रोलाइट साठी ओके दोन डिफरंट बिहेवियर शो करतो. फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट येते का लक्षात हे तुमच्या? ठीक आहे. फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट द कंडक्टिविटी increases sharply. ठीक है, जी कंडक्टिविटी है शार्पली इंक्रीज होते. ठीक है, विथ इंक्रीजिंग असं म्हणा, इंक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन इंक्रीज केलं की कंडक्टिव्हिटी इंक्रीज होते. कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं, कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते. लक्षात राहील मुलांनो हे तुमच्या आता? ओके, नाउ नेक्स्ट. फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट द कंडक्टिव्हिटी इंक्रीजेस शार्पली विथ इंक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन. वीक इलेक्ट्रोलाइट साठी काय होते? फॉर वीक इलेक्ट्रोलाइट आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये काय डिफरन्स आहे? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जो आहे तो कंप्लीट डिसोसिएट होतो. वीक इलेक्ट्रोलाइट काय? येस, पार्शियली डिसोसिएट होतो. करेक्ट ना? फॉर वीक इलेक्ट्रोलाइट्स, आता वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणलं की पार्शियल डिसोसिएशन म्हणलं की नंबर ऑफ आयन्स कसे असतील? कमी असतील as compared to okay is strong electrolytes. For weak electrolytes the conductivity is very low. कोणासाठी very low? in dilute solution. अंडरलाइन करा. डायल्यूट सोल्युशन मध्ये वीक इलेक्ट्रोलाइट साठी कंडक्टिव्हिटी काय असते? लो असते. करेक्ट ना? आयन्स काय राहतात? कमी राहतात ना पार्शियल डिसोसिएशन मुळे. and increase okay much more gradually. थोडासा पार्ट थेरॉटिकल आहे कारण हे इन्क्रीज आणि डिक्रीज तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे ना? ग्रॅज्युअली okay with increase in concentration. ठीक आहे ना? कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं की कंडक्टिव्हिटी ग्रॅज्युअली काय होते?
इन्क्रीज होते. लक्षात. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी हायर कंडक्टिव्हिटी, वीक इलेक्ट्रोलाइट साठी ओके कंडक्टिव्हिटी रॅपिडली चेंज कुठं होते? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत चेंजेस रॅपिडली, वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत ग्रॅज्युअली चेंजेस. व्हॉट? ग्रॅज्युअली. समजलं ना? ओके. येस, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज केलं तुम्ही, कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं की कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते, व्हॉल्यूम इन्क्रीज केला की कंडक्टिव्हिटी काय होते? डिक्रीज होते. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. रिगार्डिंग दी याचं रिझन काय आहे? ओके, कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस नंबर ऑफ आयन्स ओके पर युनिट क्यूब, पर युनिट ओके एस क्यूब. समजलं ना? पर युनिट क्यूब म्हणजे एका क्यूबिक सेंटीमीटर साठी. ठीक आहे ना? ओके, नंबर ऑफ आयन्स पर युनिट क्यूब इन्क्रीजेस. लक्षात. सो कंडक्टिव्हिटी ऑल्सो इन्क्रीजेस. As volume increases, number of ions per unit cube decreases. Volume increase केले की ions decrease होतील. ions decrease झाले ओके की कंडक्टिव्हिटी सुद्धा काय होते? डिक्रीज होते. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी काय होणार आहे? रॅपिडली इन्क्रीज होते. ठीक आहे ना? ओके, फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स म्हणलं की काय? कंप्लीट डिसोसिएशन. लक्षात ठेवा. नंबर ऑफ आयन्स पर युनिट क्यूब काय होतं? कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं की काय? येस, के इन्क्रीजेस रॅपिडली. ठीक आहे. फॉर वीक इलेक्ट्रोलाइट साठी कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस, के इन्क्रीजेस but not rapidly. करेक्ट ना? ओके, हे कशामुळे होतं? ड्यू टू कंप्लीट डिसोसिएशन, ड्यू टू इनकम्प्लीट. मग केचं रिलेशन समजलं तुम्हाला? ओके, के कशावर डिपेंड आहे? ओके, तर नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन युनिट क्यूब ऑफ येस सोल्युशन. समजतंय ना? ओके, आणि जर का डायल्युशन केलं तर के डिक्रीज होतो, आणि जर का कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं की के इन्क्रीज होतो. क्लिअर? व्हॅरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी ओके विथ कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे ना? ओके, कॉन्सन्ट्रेशन मुळे ओके किंवा कॉन्सन्ट्रेशन आणि मोलार कंडक्टिव्हिटी या दोन्हीचं रिलेशन काय आहे? ठीक आहे. आता डायल्युशन साठी बघा, मोलार कंडक्टिव्हिटी साठी काय लिहितो आपण? के इंटू व्हॉट? येस, व्हॉल्यूम. बरोबर आहे ना? ओके, और लॅम्डा एम इज इक्वल टू के डिवायडेड बाय सी. असंच लिहितो ना आपण? ओके, आणि आणखीन एक रिलेशन कुठलं? लॅम्डा एम इज इक्वल टू 1000 के डिवायडेड बाय व्हॉट? सी. मग मला सांगा या तिन्ही रिलेशन मध्ये इथं लॅम्डा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे? व्ही आहे. लॅम्डा एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. करेक्ट ना? लॅम्डा एम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे? सी आहे. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय होतो की मोलार कंडक्टिव्हिटी जी आहे, इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी दोन्हीचं रिलेशन ओके काय येतं? हे नोन आहे तुम्हाला. बरोबर आहे ना? ओके, इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी साठी सुद्धा हेच लिहिलं आपण. इक्वॅलंट ओके एस इज इक्वल टू के इंटू व्हीच लिहिलंय आपण. ठीक आहे. आणि इक्वॅलंट ओके इज इक्वल टू काय लिहिलं होतं? ठीक आहे, के इंटू 1000 डिवायडेड बाय ओके एस सी इक्वॅलंट लिहिलं होतं. याचा अर्थ इथं सुद्धा काय आहे? लॅम्डा इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. ठीक आहे, आणि इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू सी. करेक्ट? आता हे समजून घ्या तुम्ही.
खूप केअरफुली समजून घ्यायचं. एक स्टेटमेंट लिहितो मी इथं. ओके. both equivalent and molar conductivity increases किंवा increase म्हणा, increases on dilution. डायल्युशन करतो म्हणजे व्हॉल्यूम वाढवतो आपण. ठीक आहे. यस. रिझन काय आहे? बिकॉज with dilution degree of dissociation increases. Correct na? Degree of dissociation increases. डिग्री ऑफ डिसोसिएशन जर इन्क्रीज केलं तर काय, नंबर ऑफ आयन्स इन्क्रीज होतात अँड ठीक आहे, लार्ज नंबर ऑफ आयन्स आर प्रोड्युस्ड. लार्ज नंबर ऑफ आयन्स आर प्रोड्युस्ड. डिग्री ऑफ डिसोसिएशन इन्क्रीज झाले की लार्ज नंबर ऑफ आयन्स काय होतात, प्रोड्यूस होतात. हे कंडक्टिव्हिटीच्या बाबतीत नाही. कोणाच्या बाबतीत आहे फक्त? येस, तर मोलार कंडक्टिव्हिटीच्या बाबतीत. कंडक्टिव्हिटीच्या बाबतीत त्याच्या ऑपोजिट आहे. तिथं काय, 1 क्युबिक सेंटीमीटर मध्येच आयन्स आपण कन्सिडर करतो. आता इथं असं आहे का? नाही. इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे, सी आहे. समजलं ना? ठीक आहे. ऍट इन्फिनाइट डायल्युशन म्हणजेच त्याला झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणू शकताय. झिरो कॉन्सन्ट्रेशन, इन्फानाइट डायल्युशन म्हणा किंवा झिरो कॉन्सन्ट्रेशन, दोन्ही वर्ड एकच आहेत. ओके. इन्फानाइट डायल्युशन म्हणजे तोपर्यंत डायल्यूट करायचं जोपर्यंत ओके शेवटचा आयन डिसोसिएट होतो. अलग लक्षात, ऑल दी आयन्स गेट डिसोसिएटेड, त्याला इन्फिनाइट डायल्युशन म्हणायचं. म्हणजे तिथं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते काय राहतं, त्या कंपाऊंडचं कॉन्सन्ट्रेशन झिरो असलं पाहिजे, आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं पाहिजे. दॅट इज द इन्फानाइट डायल्युशन. Correct. At infinite dilution, a limiting okay, value of conductivity ठीक आहे. येस, मोलार कंडक्टिव्हिटी म्हणूया. मोलार, त्याला लॅम्डा नॉट म्हणायचं. is obtained. ठीक आहे. बघा, at infinite dilution or zero concentration, a limiting value of molar conductivity is obtained at infinite dilution. करेक्ट. ठीक आहे. आणि हे कसं ऑब्टेन केलं जातं? ओके, तर एक लॉ यूज केला जातो. दॅट लॉ इज कॉल्ड एज कोहलरॉश लॉ. ठीक आहे. येस. मग लॅम्डा नॉट जो आहे, लॅम्डा नॉट ओके एस एम म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फिनाइट डायल्युशन. मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फिनाइट डायल्युशन त्याला ऑर मध्ये ओके एस ऑर मध्ये लॅम्डा नॉट पण लिहितात. ओके. फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, बघा, मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फिनाइट डायल्युशन फॉर ओके स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट can be calculated, ठीक है, by graphical method. एक ग्राफिकल मेथड यूज केले जाते टू कॅल्क्युलेट दी येस मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फिनाइट डायल्युशन. but for weak electrolyte it is determined by Kohlrausch law.
लॉ. दिस इज व्हेरी इंपॉर्टंट. ठीक आहे ना. व्हॅरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन पाहिलं आपण. ओके, मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस ॲज, ठीक आहे, व्हॉल्यूम इन्क्रीजेस, म्हणजे डायल्यूट केलं तर इन्क्रीज होणार आहे. इकडे काय होतं, कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ कॉन्सन्ट्रेशन. दोन्ही टर्म समजले तुम्हाला? ओके, येस. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी तुम्ही ओके मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फिनाइट डायल्यूशन तुम्ही ग्राफिकल वेने कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, पण वीक इलेक्ट्रोलाइट साठी मात्र काय कोहरॉश लॉ यूज केला जातो. व्हॅरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी with concentration. Okay, बघूया आपण molar conductivity of strong electrolytes. Molar conductivity of strong electrolytes vary with concentration according to एक इक्वेशन आहे. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं, हकेल ऑसेंजर इक्वेशन. दिस इज व्हेरी इंपॉर्टंट. ठीक आहे, काय आहे हा? ठीक आहे, लॅम्डा सी. ठीक आहे ना. ओके, एस इज इक्वल टू लॅम्डा एम नॉट मायनस बी इंटू अंडर रूट सी. करेक्ट. ठीक आहे, आता लॅम्डा एम काय आहे, मोलार कंडक्टिव्हिटी ॲट एनी कॉन्सन्ट्रेशन where lambda m c molar conductivity at any concentration. Lambda m naught molar conductivity at infinite dilution. ठीक आहे, येस. आणि बी काय आहे, कॉन्स्टंट. ओके, आणि सी काय आहे, कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे ना. ओके, so molar conductivity at any concentration is equal to molar conductivity at infinite dilution minus constant into square root of C. This is, yes, Huckel-Aussinger equation. ठीक आहे, येस. आता हा ग्राफ आपण पुढे ड्रॉ करूया Huckel-Aussinger equation साठी. ठीक आहे, येस. बिफोर दॅट मोलार कंडक्टिव्हिटी, ओके, आणि लॅम्डा नॉट एम at any concentration at infinite dilution. ओके, हे इक्वल कधी राहतील, here, ठीक आहे, at infinite dilution करेक्ट. लॅम्डा एम सी इज इक्वल टू काय असणार आहे, लॅम्डा एम नॉट. म्हणजेच काय, एनी कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू इन्फिनाइट मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फिनाइट डायल्यूशन. हे दोन्ही काय होतात, येस, इक्वल होतात ॲट ओके इन्फिनाइट डायल्यूशन. करेक्ट ना. ओके, कधी, व्हेन ॲज सी अप्रोचेस 0. ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन 0 होईल, बरोबर आहे ना. ओके, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन, जो काय सॉल्ट तुम्ही ऍड करताय सोल्युशन मध्ये किंवा त्या सॉल्व्हंट मध्ये, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं पाहिजे, 0 पाहिजे, आणि टोटल डिग्री ऑफ डिसोसिएशन जे आहे, ओके, ते इन्क्रीज झालं पाहिजे. करेक्ट. ठीक आहे, येस. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत काय होतं, इन केस ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स, ठीक आहे, इंटर आयोनिक, ओके, जे काय अट्रॅक्शन आहे ते डायल्युशन मुळे डिक्रीज होणार आहे. ओके, येस. डायल्युशन जर इन्क्रीज केलं आपण, डायल्युशन
इन्क्रीजेस म्हणजेच काय करताय तुम्ही व्हॉल्यूम इन्क्रीज करताय. इंटर आयोनिक अट्रॅक्शन काय होतं सांगा बरं. डिक्रीजेस. डायल्यूट केलं की ओके मोबॅलिटी वाढते आणि इंटर आयोनिक ओके जे काय अट्रॅक्शन आहे ते डिक्रीज होतं. म्हणून ओके मोलार कंडक्टिव्हिटी त्या केसमध्ये इन्क्रीज होते. ओके वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत ओके थोडंसं डिफरंट होणार आहे बरोबर आहे ना. वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत काय होईल इन्फिनाइट डायल्युशनला सुद्धा ओके कम्प्लीट डिसोसिएशन होणार आहे का नाही. करेक्ट ना. ओके व्हॅरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी okay of weak electrolyte with concentration. मोलार कंडक्टिव्हिटी ओके डायल्युशन केलं की मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीज व्हायला पाहिजे पण ऍज कम्पेअर्ड टू ओके स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इन्क्रीज होते का नाही. ठीक आहे ना. ओके मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ओके खूप सिंपल आहे. increases to a large extent on dilution. ठीक आहे डायल्यूट केलं की लार्ज एक्सटेंटला इन्क्रीज होते. लार्ज एक्सटेंट ओके येस ऑन डायल्यूशन बिकॉज रिझन काय असू शकते ओके बिकॉज नोट्स तयार करा व्यवस्थित. ठीक आहे कारण थेरॉटिकल कन्सेप्ट आहे पूर्ण. बिकॉज देअर डिग्री नुसतं थेरॉटिक ओरली सांगितलं तर बाळांनो ते तुमच्या लक्षात राहणार नाही. नोट करून ठेवायचंय आणि परत रीड करायचंय. because their degree of ionization degree of ionization किंवा dissociation म्हणू शकता. ionization increases. बरोबर आहे ना. ओके कधी इन्क्रीज होतं विथ डायल्युशन करेक्ट. ठीक आहे. So the number of ions increases in the solution. Number of ions increases in the solution. ओके वीक इलेक्ट्रोलाइटला डायल्यूट करायचं तुम्हाला. ओके मोर डायल्यूट केलं की काय एक्सटेंट ऑफ आयनायझेशन काय होतं इन्क्रीज होतं. आलं लक्षात. ओके पण इथे खूप महत्वाचा पॉइंट आहे. however it does not ठीक है yes does not reach a limiting value. ठीक आहे. येस तिथं लिमिटिंग व्हॅल्यू पर्यंत जाते कंडक्टिव्हिटी. म्हणजेच काय ओके येस तुम्ही तिथं कॅल्क्युलेट एक्झॅक्टली करू शकताय कंडक्टिव्हिटी बाय युझिंग दिस इक्वेशन बरोबर आहे ना. ओके पण इथं मात्र हे करू शकत नाही का कारण ते लिमिटिंग व्हॅल्यू पर्यंत पोहोचत नाही. आलं लक्षात. इन्फिनाइट डायल्युशनला ओके स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची कंडक्टिव्हिटी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता बाय एक्स्ट्रापोलेटिंग दी ग्राफ. आलं लक्षात. ओके आता जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहिलं आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ह्याच्यावर तुम्हाला ओके आणखीन क्लॅरिटी येईल. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन correct. See here if graph is plotted molar conductivity versus आता ही molar conductivity काय घ्यायचं आहे ओके at any concentration to molar conductivity at okay infinite dilution dilute करायचं तुम्हाला versus concentration. इक्वेशन काय होतं lambda m c is equal to lambda m infinite minus b under root what c. This is the equation.
करेक्ट आहे. त्याला येस हकेल ऑल्सेजर इक्वेशन म्हणतो आपण. ओके ठीक आहे. आता ह्याच इक्वेशनला असं लिहू शकतो का आपण, लॅम्डा एम सी इज इक्वल टू, बरोबर आहे का, की मोलार कंडक्टिव्हिटी लिहायची तुम्हाला, मायनस बी इंटू अंडर रूट सी प्लस लॅम्डा एम नॉट लिहू शकतो ना असं. ठीक आहे. येस. आता बघा लॅम्डा नॉट सी वर्सेस काय करायचं तुम्हाला, ग्राफ प्लॉट करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन अंडर रूट स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. y इज इक्वल टू के हे काय आहे mx प्लस c चा ग्राफ आहे. स्लोप कसा आहे, निगेटिव्ह, बरोबर आहे ना. ओके मग ग्राफ कसा येईल, स्ट्रेट लाईन विथ निगेटिव्ह स्लोप. आलं लक्षात. हे कोणासाठी असणार आहे, फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग ओके एस इलेक्ट्रोलाइट. ओके बट फॉर इट इज नॉट ओके एस फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. लक्षात येते. ओके वीक इलेक्ट्रोलाइट साठी ग्राफ कसा येतो, ओके तो अप्रॉक्सिमेटली हा ग्राफ असा येतो. लक्षात येते का बघा, इट इज फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. वीक इलेक्ट्रोलाइट असं का होतं, ओके हा ग्राफ आपल्याला स्ट्रेट लाईन मिळतो का वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत, नाही. म्हणून काय की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण ते कॅल्क्युलेट करू शकणार नाही बाय युजिंग दिस इक्वेशन. करेक्ट ना. ठीक आहे. येस. हा ग्राफ कसा आहे, कर्व्ड ग्राफ आहे. हा कर्व्ड ग्राफ काय येतो, कारण त्याचं कंप्लीट डिसोसिएशन होत नाही, पार्शियल डिसोसिएशन होतं. समजलं का. ओके हा अप्रोच करतो, झिरोला अप्रोच करू शकतो हा ग्राफ, ठीक आहे ना, पण हा करत नाही. ठीक आहे. येस. मग इथं एक स्टेटमेंट लिहूया आपण, मोलार कंडक्टिव्हिटी फॉर, लिहा मोलार कंडक्टिव्हिटी for strong electrolytes correct at infinite dilution can be calculated by extrapolating the graph to zero okay is concentration. ह्या ग्राफला एक्स्ट्रापोलेट करून ओके एस झिरो कॉन्सन्ट्रेशनला मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कॅल्क्युलेट करता येते, पण वीक इलेक्ट्रोलाइटची नो. हावेवर ठीक आहे, फॉर वीक इलेक्ट्रोलाइट such as an extrapolation is not possible. Such an extrapolation is not possible. का वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत ओके एस काय सांगायचं तुम्हाला की इन्फिनाइट डायल्युशनला सुद्धा, बरोबर आहे ना. ओके एस सम ऑफ द अनडिसोसिएटेड आयन्स आर रिमेन इन टू द सोल्युशन. कंप्लीट डिसोसिएशन होत नाही त्याचं, लक्षात, म्हणजे कंप्लीट आयोनायझेशन झालं नाही, आयन्स कम्प्लिटली फॉर्म झाले नाहीत, म्हणून काय तुम्ही हे एक्स्ट्रापोलेशन मेथड तिथं यूज करू शकत नाही. पण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत मात्र पॉसिबल आहे, कारण स्ट्रेट लाईन मिळतो ग्राफ, तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता त्या केसमध्ये. म्हणजे तुम्हाला एक्सपेरिमेंटली डायरेक्ट व्हॅल्यूज मिळू शकतात कोणाच्या, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या. समजलं हे. ठीक आहे. मग वीक इलेक्ट्रोलाइटची ओके मोलार कंडक्टिव्हिटी कसं फाइंड आउट करायचं, तर डेफिनेटली बाय युजिंग कोहरॉश लॉ. लक्षात येते. ठीक आहे. हेडिंग द्या कोहरॉश लॉ. खूप सिंपल लॉ आहे कोहरॉश लॉ. त्यालाच काय म्हणतात, ओके कोहरॉश लॉ ऑफ इंडिपेंडंट
मायग्रेशन ओके ऑफ आयन्स, ठीक आहे ना. ओके एक्सटेंड केलं थोडंसं मी. कोहरॉस लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स. स्टेटमेंट काय आहे बघा कोहरॉस लॉचं. ही लॉ स्टेट्स दॅट किंवा इट स्टेट्स दॅट at infinite dilution, ठीक है, each ion migrates independently. ठीक है ना. ओके yes, at infinite dilution each ion migrates independently of its, ठीक है, co-ion and makes okay its own contribution to the total molar conductivity. लक्षात येते. ओके कंडक्टिव्हिटी ऑफ an electrolyte. करेक्ट. त्याच्यामध्ये काय रेस्पेक्टिव्ह ऑफ the nature of other ion with which it is associated. स्टेटमेंट थोडंसं मोठं आहे पण इझी आहे खूप. बघा इट स्टेट्स दॅट ॲट इन्फिनाइट डायल्युशन each ion migrates. ठीक आहे. इन्फिनाइट डायल्युशनला काय होतात आयन्स मायग्रेट व्हायला लागतात इंडिपेंडंटली. प्रत्येक आयन इंडिपेंडंटली मायग्रेट होतो. बरोबर आहे ना. ओके एस पॉझिटिव्ह कॅथोडकडे जातात, सॉरी पॉझिटिव्ह कॅथोडकडे जातात. बरोबर आहे. ओके निगेटिव्ह ॲनोडकडे जातात. ओके हे मायग्रेशन चालूच राहतं ऑफ इट्स को आयन. ठीक आहे ना. ओके त्याचे को आयन्स असतात. को आयन्स म्हणजे काय ओके पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील. बरोबर आहे ना. ओके अँड मेक्स इट्स ओन कंट्रीब्युशन टू दी टोटल मोलार कंडक्टिव्हिटी. प्रत्येक आयन स्वतःचं कंट्रीब्युशन मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये येस काय म्हणतो प्रोड्यूस करतो किंवा ओके इट मेक्स म्हणलेलं आहे. प्रत्येक आयन मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये थोडक्यात काय पार्टिसिपेट करतो, त्याचं ओन कंट्रीब्युशन असतं. ऑफ अन इलेक्ट्रोलाइट इरिस्पेक्टिव्ह ऑफ द नेचर ऑफ अदर आयन. कुठलाही आयन असेल अदर आयन कुठलाही पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल त्याच्या नेचरवरती काय डिपेंड नाही. ओके फक्त इंडिपेंडेंटली प्रत्येक आयन काय करतो मायग्रेट करतो. करेक्ट. मग टोटल मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही काय यूज कराल फॉर्म्युला लॅम्डा एम नॉट इज इक्वल टू, ठीक आहे, एक्स लॅम्डा ओके इज नॉट पॉझिटिव्ह म्हणू शकता. करेक्ट ना. ओके प्लस वाय लॅम्डा नॉट ओके इज निगेटिव्ह किंवा त्याला असं रिप्रेझेंट करू शकता लॅम्डा नॉट ओके इज इक्वल टू एक्स लॅम्डा नॉट कॅटायन प्लस वाय लॅम्डा नॉट anion. ओके आता आयोनिक कंपाऊंड असणार आहे सॉल्ट म्हणजे हा. करेक्ट ना. ओके त्याच्यामध्ये कॅटायन्स आणि काय असतात anions असतात. समजतंय का हे. मग कॅटायनची मोलार कंडक्टिव्हिटी आणि anion मोलार कंडक्टिव्हिटी ही काय असणार आहे. ओके दोन्ही कॅटायन पण कंट्रीब्यूट करतील anion पण कंट्रीब्यूट करतील कशामध्ये टोटल मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये. फॉर एक्झाम्पल लॅम्डा नॉट ओके इज एम फॉर NaCl. काय लिहू शकता तुम्ही NaCl चं जर ओके इज NaCl चं डिसोसिएशन केलं वॉटर मध्ये तर काय फॉर्म होतो Na प्लस प्लस Cl मायनस. लॅम्डा नॉट ओके इज एम फॉर NaCl. बरोबर आहे ना. ओके एस काय लिहू शकताय लॅम्डा नॉट
ठीक आहे. इथं त्याचं कोएफिशियंट किती आहे 1 आहे. इथं कोएफिशियंट किती आहे 1 आहे. हा x ची व्हॅल्यू आहे 1, y ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. बरोबर आहे ना. ओके, मग इथं कोएफिशियंट ठेवायची गरज नाही. इथे x ची व्हॅल्यू काय असणार आहे, तो Na प्लस प्लस लॅम्डा नॉट Cl मायनस. करेक्ट. ठीक आहे. लॅम्डा नॉट फॉर कोणासाठी, कॅल्शियम क्लोराईड. आता कॅल्शियम क्लोराईडचं डिसोसिएशन केलं तुम्ही, ओके, तर काय फॉर्म होतो, कॅल्शियम 2 प्लस प्लस ट्वाइस Cl मायनस. इथं x इज इक्वल टू काय आहे, ठीक आहे. Here it is, x इज इक्वल टू 1 त्याचा कोएफिशियंट घ्यायचा आणि y इज इक्वल टू काय 2 आहे. ओके, लॅम्डा m नॉट कोणासाठी आहे, फॉर कॅल्शियम क्लोराईड इज इक्वल टू काय असेल, लॅम्डा नॉट कॅल्शियम 2 प्लस प्लस ट्वाइस लॅम्डा नॉट Cl मायनस. हे असं करायचं. समजलं. ओके, सपोज Na2SO4 आहे, Na2SO4 करा बरं डिसोसिएट. Na2SO4 डिसोसिएट टू फॉर्म ट्वाइस Na प्लस SO4 2 मायनस. करेक्ट ना. ओके, लॅम्डा नॉट m इज इक्वल टू काय येईल मग, ट्वाइस इंटू लॅम्डा नॉट Na प्लस इथं ट्वाइस काय घेतलं, x ची व्हॅल्यू काय झाली 2, y इज इक्वल टू व्हॉट 1 प्लस लॅम्डा नॉट, ओके, काय असणार आहे SO4 2 मायनस. येते का लक्षात हे. मग सपोज तुम्हाला कंडक्टिव्हिटीज गिवन असतील ह्या आयन्सच्या, ओके, तर तुम्ही तिथं पुट करू शकता. क्लिअर आहे. ठीक आहे. आज आपण नंबर ऑफ फॉर्म्युले स्टडी केलं. उद्या ऍप्लिकेशन्स ऑफ कोरॉच लॉ बघूया आणि काही प्रॉब्लेम्स स्टडी करायचे आहेत आपल्याला ऑन द बेसिस ऑफ, ओके, आतापर्यंत जे काय फॉर्म्युले स्टडी केलं, ओके, त्याच्यावरती. ठीक आहे ना. आज काय प्रॉब्लेम स्टडी करू शकलो नाही आपण, ओके, पण नेक्स्ट लेक्चरला मात्र आपण क्वेश्चन्स डेफिनेटली स्टडी करणार आहे, वट एव्हर पार्ट वी हॅव कम्प्लिटेड. मग आता हे स्टोअर करून ठेवा तुम्ही सगळ्या गोष्टी, ओके, एकत्र करा. ज्या काय गोष्टी तुम्हाला शिकवल्या, ओके, जे काय फॉर्म्युलेस तुम्ही स्टडी केलं त्या फॉर्म्युलेसला एकत्र करा, ते कन्सेप्ट स्टडी करा. उद्या प्रॉब्लेम्स कडे जाऊया आपण. ठीक आहे ना. तुम्हाला सॉल्व्ह होत असतील काही प्रॉब्लेम्स तर सॉल्व्ह करू शकताय. ट्राय करा, ट्राय करायला काय प्रॉब्लेम नाहीये. वाचून पण काय गोष्टी समजतात बळा तुम्हाला. ओके, तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता की बाबा हा पॉइंट असं दिलेला आहे तर हा अप्लाय कसं करता येईल प्रॉब्लेम मध्ये, हे तुम्ही विचार करू शकताय आता, नो डाऊट. ओके, मग काय तुमच्या वेळेनं काय क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असेल तर करू शकता तुम्ही. उद्याच्या लेक्चरला आपण काय प्रॉब्लेम स्टडी करूया ऑन द बेसिस ऑफ वट एव्हर पार्ट वी हॅव डिस्कस्ड टिल नाउ. टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.